ही पहिली बाजू, ही दुसरी बाजू आणि ही तिसरी बाजू. आणि या त्रिकोणाची ही पहिली बाजू, ही दुसरी बाजू, ही तिसरी बाजू. तर मी इथे लिहितो त्रिकोण DAB, त्रिकोण DA कोण देखील एकरूप असतील. म्हणजेच या त्रिकोण ABD चा हा कोण आणि त्रिकोण BCD चा हा कोण एकमेकांना एकरूप आहे. म्हणजेच कोण ABD एकरूप कोण CDB. तर मी इथे लिहितो कोण ABD हा एकरूप आहे कोण CDB ला. कोण CDB. आणि याचे कारण आहे एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. परंतु येथे जर आपण लक्ष दिले तर कोण ABD आणि कोण CDB हे दोन कोण आहेत व्युत्क्रम कोण. आणि ते तयार झाले आहेत रेषा AB, रेषा DC आणि छेदिका BD मुळे. म्हणजे रेषा AB ही समांतर आहे रेषा DC ला. तर मी इथे लिहितो रेषा AB समांतर रेषा DC आणि याचे कारण आहे व्युत्क्रम कोन कसोटी. तर ही पहिल्या समूह बाजूंची जोडी AB समांतर DC. अशाच प्रकारे हा कोन ADB एकरूप कोन CBD. हा कोन CBD कारण हे सुद्धा आहेत एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. तर मी इथे लिहितो कोन ADB हा कोन एकरूप आहे कोन CBD आणि याचे कारण आहे एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. परंतु येथे सुद्धा कोन ADB आणि कोन CBD हे दोन कोन व्युत्क्रम कोन आहेत आणि ते तयार झाले आहे रेषा AD, रेषा BC आणि छेदिका BD मुळे. म्हणजे रेषा AD ही समांतर आहे रेषा BC ला. तर मी इथे लिहितो रेषा AD समांतर रेषा BC आणि याचे कारण आहे व्युत्क्रम कोन. म्हणजे या दुसऱ्या समूह बाजूंची जोडी देखील समांतर आहे. यावरून हे सिद्ध होते की या चौकोन ABCD च्या समोरासमोरील बाजू या परस्परांना समांतर आहे. म्हणजे चौकोन ABCD हा आहे समांतरभुज चौकोन.